नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, सध्या कर्जमाफीचा विषय हा मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी असेल किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, यांची ज्यावेळेस प्रेस होते त्यावेळेस त्यांना कर्जमाफीचा प्रश्न हा प्रत्येक प्रेसमध्ये विचारला जातो. आजही नेहमीप्रमाणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ज्यावेळेस कर्जमाफी या विषयावरती प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिलेले, तर बघा, त्यावेळेस त्यांनी हे उत्तर दिले की कर्जमाफी केली पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस असतील यांच्या सरकारने एक समितीसुद्धा तयार केलेली आहे आणि त्या समितीचा रिपोर्टमध्ये एक एक घर तपासले जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे, असं महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वक्तव्य केलेलं आहे. तर बघा, त्यानंतर त्यांनी असंही म्हटलंय की सरसकट कर्जमाफीने धनदांडग्यांचा लाभ झाला, गरीब लोकांना याचा लाभ होत नाही. गरीब माणसं सरसकट केलेल्या कर्जमाफीतून सुटले आहेत. आर्थिक दुर्बल शेतकरी यातून सुटले आहेत. अल्पभूधारक तसेच अत्यल्पभूधारकही यातून सुटले आहेत. त्यांनी पुन्हा असंही म्हटलं की अल्प आणि अल्पभूधारक तसेच ज्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच आज अजित पवार यांनाही ज्यावेळेस प्रश्न विचारला, उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांना ज्यावेळेस कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा विषय होता. पुढचे 5 वर्ष निवडून द्या, आम्ही कर्जमाफी करू असं आम्ही म्हटलं होतं. त्यांनी असंही म्हटलं की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही हे कर्जमाफी नक्की करू. परंतु बघा, आज आपण पाहिलं तर कर्जमाफीची वेळ नेमकी कधी येणार आहे, तर बघा, कुठलाही पक्ष असेल, कुठलाही राजकीय पक्ष असेल त्याची राजकीय महत्वाकांक्षा असते. एवढं मोठं शेतकऱ्यांना गिफ्ट द्यायचं म्हटल्यावर किंवा एवढं मोठं काम करायचं, कर्जमाफीसारखं एवढं मोठं काम करायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी एखादी मोठी निवडणूक यावी लागते आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर अशी कर्जमाफी केली जाते की जेणेकरून त्या निवडणुकीमध्ये आपल्याला किंवा आपल्या पक्षाची सत्ता येईल अशी महत्वाकांक्षा या राजकीय पक्षांची असते. नक्की वेळ कधी येणार, कारण प्रत्येक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कर्जमाफी करा, परंतु राजकीय पक्षांचंच फक्त मोजके असं म्हणणं आहे की त्याची एक वेळ येऊ द्या. परंतु वेळ म्हणजे नेमकी कधी येणार आहे हे त्यांनाच माहिती. परंतु खरं पाहिलं तर एखादी मोठी निवडणूक असेल किंवा एखादी मोठी निवडणूक, मग ते जिल्हा परिषदचे असेल किंवा आता पुढची येणारी विधानसभेची असेल, याच्या तोंडावर कर्जमाफी केली जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आता किती जरी कर्जमाफी संबंधी आंदोलनं केली किंवा काही जरी केलं, शेवटी एखादी मोठी निवडणूक येण्याच्या तोंडावरच कर्जमाफी केली जाणार आहे. महसूल मंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्या तोंडून फक्त एकच शब्द येतो की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, परंतु त्याची योग्य वेळ आल्यानंतर करू. परंतु कोणत्याही राजकीय पक्षाची योग्य वेळ ही निवडणूकच असते आणि एखाद्या मोठ्या निवडणुकीच्या तोंडावरच ही कर्जमाफी केली जाऊ शकते. त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांनी आता किती जरी आंदोलनं केली किंवा उपोषणं केली तरी कर्जमाफी ही राजकीय महत्वाकांक्षा पोटी केली जाणार आहे. त्याच्यामुळे एखादी निवडणुकीच्या तोंडावरच याचं औचित्य साधलं जाणार आहे आणि याचा कर्जमाफीचा मुहूर्त निघणार आहे. धन्यवाद.